हॅलो फ्रेंड्स, आज आले आहे तुमच्यासाठी एक छोटीशी इन्स्पायरिंग स्टोरी घेऊन. तर ती स्टोरी अशी आहे, एक व्यक्ती असतो, तो एका नदी किनारे जाऊन आत्महत्या करत असतो. आणि तेवढ्यात तिथून एक साधू येतात आणि त्याला विचारतात, बाळा थांब, असं काय झालंय की इतकं काय झालंय की तू आत्महत्या करतोयस? तर तो म्हणतो, महाराज मला फार कर्ज झाले आणि आता मला असं वाटतंय की मी काहीच करू शकत नाहीये. तर महाराज म्हणतात, ठीक आहे, तू चल माझ्यासोबत, तुझं सर्व काही कर्ज नील होऊन जाईल. तर ती व्यक्ती त्या महाराजांसोबत जाती. महाराज एका बिझनेसमॅनकडे त्याला घेऊन जातात. त्या बिझनेसमॅनच्या कानात काहीतरी पुटपुटतात आणि बिझनेसमॅन म्हणतो 2 लाख रुपये. पुन्हा महाराज त्या बिझनेसमॅनच्या कानामध्ये काहीतरी पुटपुटतात. पुन्हा तो म्हणतो आणखी 2 लाख रुपये. असे 4 लाख रुपये मी तुम्हाला देऊ शकतो. त्यावेळेस ही व्यक्ती म्हणती की महाराज तुम्ही कशाचा सौदा करत आहात, कशाचा काय तुम्ही त्यांना बोलला आहात? तर ते म्हणतात की हे जे आहेत गृहस्थ, ते तुम्हाला तुमच्या दोन्ही डोळ्यांसाठी 4 लाख रुपये द्यायला तयार आहे. तेवढ्यात तो बिझनेसमॅन म्हणतो, 4 लाख नाही, मी तुम्ही जर तुमची किडनी, लिव्हर आणि हृदय हे सगळं जर मला दिलं तर मी तुम्हाला 50 लाख रुपये द्यायला तयार आहे, त्यापेक्षा जास्त नाही. तो ग्रस्त घाबरतो आणि म्हणतो, हे काय करताय, मी माझं शरीर का विकू तुम्हाला? त्यावर महाराज म्हणतात की आता तर मला तू आत्महत्या करायला निघाला होतास, मग काय झालं? तर म्हणतो महाराज, तो त्या महाराजांच्या पाया पडतो, हात जोडतो आणि म्हणतो, तुम्ही माझे डोळे उघडलेत, आणि तो तिकडून निघून जातो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ह्या 1 मिनिटच्या स्टोरीवरून आपल्याला काय समजलं की आपल्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या, काहीही होऊ द्या, आपल्याला वाटू द्या सगळं काही संपलं आहे, पण तुमचं शरीर जर तुमच्यासोबत असेल तर एक लक्षात ठेवा, तुम्ही सगळं काही पुन्हा मिळवू शकता, कारण काहीही अशक्य नाहीये. थँक्यू.